हाय हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली. आज आपण खूप छान असा मोराचा पंख बनवणार आहोत. त्यासाठी इथं मी मोराच्या पंखाचा जो शेप असतो तशाच कलरचा एक मी कुंदन घेतलेला आहे. इथं आपण B7000 ग्लोने त्याला व्यवस्थित चिपकून घेणार आहोत आणि चिपकवल्याच्या नंतर 5 मिनटं त्याला सुकण्यासाठी ठेवणार आहोत. इथं बघू शकता व्यवस्थित मी त्याला चिपकून घेतलेला आहे. इथं घेतलेले आहेत मी शुगर बीट्स. जे आपल्याला मटेरियल लागणार आहे त्याच्यामध्ये शुगर बीट्स लागणार आहेत. स्टोन चेन आहे. त्याच्यानंतर इथं मी 2 mm चे गोल्डन मोती घेतलेले आहेत आणि पॉलिस्टर थ्रेड घेतलेला आहे गोल्डन कलरचा. याच्यामध्ये ग्रीन आणि मी ब्लू कलरचे कट बीट्स पण यूज करणार आहे, तर ते नंतर दाखवणार आहे. इथं मी घेतलेले आहे 1 नंबरची निडल सुई. त्याच्याने मी धागा वरती घेऊन शुगर बीट्सनी बघू शकता तुम्ही कुंदनच्या अर्ध्यामधनं मी सुरुवात केलेली आहे. 2-2 बीट्स टाकून व्यवस्थित वर्क करून घ्यायचं आहे आपल्याला. मी या व्हिडिओचे 2 पार्ट बनवणार आहेत कारण खूप मोठा व्हिडिओ होतो. त्याच्यासाठी हा पहिला पार्ट असणार आहे आपला आणि याच्यानंतर 2 दिवसांनी दुसरा पार्ट येईल याचाच मोराच्या पंखाचा. खूप सुंदर असं मोराचं पंख बनवणार आहोत आपण. जेव्हा तुम्ही ब्लाऊजच्या पाठीवरती बॅक साईडला या ब्लाऊजच्या बाजूवरती बनवताल तेव्हा खूप सुंदर दिसते हे डिझाईन. तर मी थोडेसे मोठ्या साईजमध्येच बनवणार आहे. जे ब्लाऊजच्या बॅक साईडला जसं आपण बनवतो तेव्हा जेवढी साईज लागते तेवढ्या साईजमध्ये मी बनवणार आहे. तर इथं मोराच्या पंखाची मी थोडीशी डिफरंट डिझाईन बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कट बीट्सपासून बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला नक्कीच हे डिझाईन आवडेल. तर पूर्ण आपण हे वर्क करून घेणार आहोत. इथं मी शुगर बीट्सने 2 लाईन बनवून घेत आहे. तर याच्यामध्ये आपण जरी थ्रेड पण आउटलाईनला वापरणार आहोत, ज्या करून ते खूप सुंदर दिसेल. तुम्ही इथं वेगळे बीट्सही वापरू शकतात. कट बीट्सच्या जागेवर शुगर बीट्स या कलरफुल बीट्सही घेऊ शकता. या ब्लाऊजच्या साडीच्या मॅचिंगचेही तुम्ही घेऊ शकताय. तर हा मोराचा पंख खूप सुंदर दिसणार आहे. पहिल्या पार्टमध्ये आपला जेवढा वर्क होईल तेवढा मी दाखवणार आहे. दुसऱ्या पार्टमध्ये कंप्लीट मोराचा पंख बनवलेला दाखवेल. तर हे आपलं ॲडव्हान्स चालू आहे आरी वर्कचं. बेसिकचे व्हिडिओ ज्यांना कुणाला बघायचे असतील त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर मी बेसिकचे भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. ते नक्की जाऊन बघा. आणि आपलं ॲडव्हान्स क्लास चालू आहे आता, त्याच्यामुळं ज्यांना कुणाला ॲडव्हान्सचे पण व्हिडिओ बघायचे असतील ते पण भरपूर व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. आणि आता नवीन वर्षामध्ये मी 3Dचे वर्क्स भरपूर दाखवणार आहे. मी नवीन वर्षाचीच वाट बघत आहे. त्याच्यासाठी मी 3Dचे वर्क थोडेसे थांबवले आहेत की नवीन वर्षामध्ये आपण 3Dचे वर्क चालू करूया. त्याच्यानंतर मग पिकॉकचे जसे 3Dचे वर्क आहेत, देवीचं वर्क आहे, फ्लावरचे वर्क असतात 3Dचे, ते सगळे वर्क मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यानंतर आपला जे प्रोफेशनल क्लास असणार आहे तो देखील होणार आहे. 5D जे असतील वर्क जेवढे पण असतील ते मी सगळे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर ज्यांना कुणाला माझे व्हिडिओ आवडतात त्यांनी नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, ज्या करून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला खूप छान छान असे व्हिडिओ बघायला भेटतील. तर इथं बघू शकता मी स्टोन चेन व्यवस्थित चिपकून घेतलेले आहे ग्लो लावून. तर याला पण 10 मिनटं मी ठेवणार आहे, त्याच्यानंतरच वर्क करणार आहे. इथं मी कटिंग करून घेत आहे. मेजरमेंट घेऊन व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे.
तर इथं मी 2 mm चे गोल्डन मोती मी इथं एक एक बघू शकता व्यवस्थित लावून घेत आहे. एक एकच बीट्स टाकायचा आहे, ज्याकरून आपला वर्क खराब नाही होणार. 2-2 बीट्स टाकू नका, नाहीतर बीट्समध्ये गॅप येतो आणि ते दिसायला बिलकुल पण बेकार दिसतं. तर हे छोट्या छोट्या टिप्स खूप कामी येतात जेव्हा तुम्ही वर्क कराल. शुगर बीट्स असतील तर 2-2 बीट्स टाका आणि 2 mm चे मोती या थोडेसे मोठे असतात मोती, ते नक्कीच एक एक बीट्स टाकायचे आहेत तुम्हाला. तर इथं बघू शकता मी पूर्ण लाईन बनवून घेत आहे आणि आत्ताच दिसायला खूप सुंदर दिसतोय हा वर्क. जे कोणी माझे व्हिडिओ बघून वर्क बनवत असाल त्यांनी नक्की प्लीज कमेंट करून सांगा की तुम्ही माझे व्हिडिओ बघून वर्क बनवता. मला नक्कीच छान वाटेल आणि मी तुमच्या कमेंटचे रिप्लाय देखील देईल. तर इथं मी घेतलेले आहेत ब्लू कलरचे, म्हणजे हलके स्काय ब्लू आहेत ते. इथं पेन्सिलने मी एक व्यवस्थित त्याला शेप देण्याचा प्रयत्न करत आहे मोराच्या पंखाचा. असा छानसा पेन्सिलने शेप द्यायचा आहे. तर इथं तुम्ही छोटा मोठा मोराचा पंख बनवू शकता. इथं मी लाईन पण बनवून घेतलेल्या आहेत. थोड्याशा गॅप ठेवलेला आहे लाईनमध्ये, कारण आपण जरी थ्रेडने आउटलाईन देखील देणार आहोत, त्याच्यामुळं जवळ नाही घ्यायची लाईन. एक छोटी मोठी बनवायची आहे, ज्याकरून त्याचा शेप सुंदर दिसेल. तुम्हाला जसा हवा आहे तसा बनवू शकता. तुम्ही कुठलेही बीट्स यूज करू शकता, हे देखील मी सांगितलेलं आहे तुम्हाला. तर इथं मी 2 कलरचे कट बीट्स यूज करणार. एक ग्रीन आहे, पहिला मी ब्लू कलरचा इथं 2-3 लाईन बनवून घेणार आहे. तर इथं बघू शकता मी एक एक कट बीट्स टाकत आहे, ज्याकरून कट बीट्सचा शेप व्यवस्थित येईल. कारण कट बीट्सला जास्त खेचलं गेलं तर तो धागा कट होतो, कारण ते काचाचं असल्यासारखं असते कट बीट्स, त्याच्यामुळं ते धागा कटण्याचा खूप काळजी घ्यायची आहे. धागा कटला नाही पाहिजे आपला, नाही तर तो धागा कट होतो. तर इथं मी तुम्हाला व्यवस्थित वर्क दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओ बिलकुल फास्ट केलेला नाही आहे मी, त्याच्यामुळं 2 पार्ट बनवत आहे मी, की तुम्हाला व्यवस्थित समजेल की मी वर्क कसा करत आहे. नक्की ज्यांना कुणाला इंटरेस्ट आहे वर्क शिकण्याचा, तर नक्की प्रयत्न करा, तुम्हाला देखील जमेल. प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे आरी वर्कमध्ये. तर नक्की तुम्ही प्रॅक्टिस करत राहा, तुम्हाला देखील माझ्यापेक्षाही खूप छान प्रकारे आरी वर्क जमेल.
इथं बघू शकता मी धागा बिलकुल खेचत नाहीये, एक एक कट बीट्स टाकून व्यवस्थित वर्क करत आहे। तुम्हाला देखील कट बीट्सचा वर्क करताना काळजी घ्यायची आहे, नाहीतर जसा तुम्ही धागा खेचताल तो धागा कट होतो, तुटला जातो। त्याच्यामुळे व्यवस्थित वर्क करा। शुगर बीट्समध्ये या 2 mm गोल्डन मोत्यामध्ये हा प्रॉब्लेम नाही होत, पण शुगर बीट्समध्ये नक्की हा प्रॉब्लेम येतो की आपला धागा कट होण्याची शक्यता असते, कारण ते काचाचे असतात, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो। तर इथं मी दुसरी लाईन देखील बनवत आहे। इथं मी व्यवस्थित 3 लाईन बनवून घेतलेल्या आहेत ब्लू कलरच्या कट बीट्सने। आता ग्रीन मी यूज करत आहे, इथं बघू शकता ग्रीन लावत आहे। ग्रीन कलरच्या देखील मी 2 ते 3 लाईन बनवून घेणार आहे। तर इथं बघू शकता मी एक एक बीट्स टाकून व्यवस्थित वर्क करून दाखवत आहे। आणि ज्यांचे कोणाचे सुईमध्ये धागा येत नसेल लवकर, या वर्क करताना प्रॉब्लेम होत असेल, तर त्यांनी नक्की कमेंट करून विचारू शकता मला। धाग्याला फक्त तुम्ही सुईला फिरवायचं आहे, थोडंसं फिरवलं की धागा वरती येतो। तर बघू शकता तुम्ही सुईकडे माझ्या लक्ष देऊ शकता की मी सुई फक्त जागेवर थोडीशी हलकीशी फिरवत आहे, तर तो धागा व्यवस्थित वरती येतो। तर हा आजचा वर्क आपण इथं कंप्लीट करून घेत आहोत। तर याचा सेकंड पार्ट लवकरच येईल 2 दिवसामध्ये। तर तुम्हाला आजचा वर्क कसा वाटला ते नक्की सांगा, आणि आवडला असला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। तर इथं आपण बघू शकता वर्क व्यवस्थित कंप्लीट करून घेत आहोत। आणि कमेंट करून सांगायला विसरू नका की आजचा वर्क आवडला का तुम्हाला। इथं 2 लाईन मी कंप्लीट बनवून घेतलेल्या आहेत, आणि सेकंड पार्ट लवकरच येणार आहे, बघायला विसरू नका।